आज ती मी बातमी थोडक्यात वाचली. ऑर्गनायझरनी खडे बोल सुनावलेले आहेत. देशातल्या मतदारांनी सुद्धा भाजपला खडे चाललेले आहेत. तर असे खडे खडे सगळं चालल्यानंतर आता तरी भाजप सुधारणार आहे की नाही, का अजूनही आपल्या देशातले जे प्रतिपक्ष आहेत त्यांना संपवण्याच्या मागे ते लागणार आहेत? देशासमोरील संकटांना ते संपवणार आहेत की नाही, का देशातल्याच आपल्या नागरिकांचे जे पक्ष आहेत, जे नागरिकांच्या व्यथा लोकसभेत मांडतात, विधानसभेत मांडतात, त्यांनाच जर काही संपवण्याच्या मागे लागणार असतील तर सरकार हे कुचकाम आहे. अजित पवारांवर सर्वात पहिले आरोप करणारी संस्था कुठली, पक्ष कुठला, तर तो भारतीय जनता पार्टी. त्यांना जेलमध्ये पाठवणारे म्हणणारे नेते कोणतं? भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस. राष्ट्रवादी नॅचरली करप्ट पार्टी आहे असं म्हणणारे कोणतं? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि असं असताना देखील अजितदादांना भारतीय जनता पार्टीने समावेश करून घेतलं सरकारमध्ये, आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रासह एक देशामध्ये भारतीय जनता पार्टीची पिछेहाट झाली असा दावा RSSने केलाय. आता याचा अर्थ स्पष्ट आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी कदाचित अजित पवारांना सरकारमधनं बाहेर टाकेल, बेदखल करेल, आणि त्यांच्यासोबत आघाडी करायची काय नाही ह्याच्यावर मला वाटतं भारतीय जनता पार्टी में आता आत्मचिंतन शुरू झालं असेल. देखो, संघ को बीजेपी को सलाह देती है हमें पता नहीं, लेकिन संघ का बीजेपी सुन नहीं रही है और बीजेपी ने कह दिया कि संघ की हमको जरूरत नहीं है। क्यों सलाह देती है हमें पता नहीं।